लेकिन हरियाणा के बाद आयाराम गायाराम अगर किसको लागू होता है वो गोवा है। गोवा में आज जो आदमी है वो कल किसी पार्टी में, कल का आदमी आज के पास कोई बता नहीं सकता गोवा में क्या हो रहा है। इतनी गंदी राजनीति पूरे देश में हमने कभी देखी नहीं। और एक करने वाले जो लोग हैं गोवा के राजनीति में, पॉलिटिकल पार्टीज में, मुझे लगता है गोवा की जनता इस सभी पार्टियों से ऊब चुकी है। गोवा की जनता एक पर्याय, एक अल्टरनेटिव के तलाश में है। और महाराष्ट्र की जो सरकार है वो सरकार देखते हुए गोवा में भी यहाँ की जनता, यहाँ के मतदार हमें आजमा कर देखेंगे। और मैं गोवा का जनता से कहूंगा कि एक बार हमें एक मौका दीजिए आपकी सेवा करने का, और देखिए अगर शिवसेना और एनसीपी को एक ताकत यहाँ मिली तो मैं आपको दावे के साथ कहता हूं ये जो आयाराम गयाराम वाली राजनीति है ना, गोवा में बंद हो जाएगी। तो मैं विश्वास के साथ कहता हूं। अभी हम कल एनसीपी और शिवसेना हम कहां से लड़ेंगे, कितने सीटों पर लड़ेंगे, इस बारे में हमारी लिस्ट तो डिक्लेयर करेंगे। लेकिन अभी आपके मन में अगर कुछ हो गए प्रश्न तो पूछ लीजिए। कांग्रेस के साथ तो अलायंस की बात की गई, टीएमसी कांग्रेस शिवसेना एनसीपी मिलकर अलायंस करने का क्या भूमिका क्या रही? देखिए टीएमसी एनसीपी, मुंबई में ममता बनर्जी आई थी, तब पवार साहब की उनकी मुलाकात हुई थी और उद्धव जी के बजाय आई थिंक आदित्य जी से उनकी ऐसे ही एक शुभेच्छा भेंट हुई थी। तब उन्होंने भी इस तरह से बात की थी कि भाई सब लोगों ने मिलकर आना चाहिए, एक जगह आना चाहिए, कोशिश करना चाहिए। लार्जर थॉट उन्होंने ऐसा विचार रखा था। तो उसके तहत खैर गोवा में हमें किसी के बारे में कुछ जानकारी नहीं है, पर टीएमसी भी जैसे कम से कम एनसीपी यहाँ पर पारंपरिक चुनाव लड़ते आई है, टीएमसी पारंपरिक यहाँ पर चुनाव नहीं लड़ते आ रही है। शिवसेना भी पहले लड़ते आई है, ऐसा नहीं कि शिवसेना कम लड़ी हो, ज्यादा लड़ी हो, मगर शिवसेना भी बहुत साल से लड़ते आई है। तो अब हर एक पार्टी को अपना अपना सोच होती है, इसलिए कोई ऐसी औपचारिक जिसको कहते हैं कि हमारी बातचीत हो, ऐसा हमारे कहीं हुआ नहीं। एक थॉट प्रोसेस था, मगर वो कहीं भी इधर क्या था कि लार्जर थॉट प्रोसेस हमारा जो था कि महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में है, तो उस हिसाब से यहाँ पर भी उसका आगे हमने बढ़ाना चाहिए। और उसमें भी हमारे मन में कोई शंका नहीं थी कि कांग्रेस सबसे बड़ा दल है गोवा में और उन्होंने आगे रहना चाहिए। हम दोनों उनके सपोर्टिंग में उनके साथ कुछ सीटों पे लड़ते थे, ये हमारी बात थी, मगर कोई ऐसी औपचारिक बात किसी से और किसी पार्टी से हुई नहीं। उत्पल पर्रीकर आणि पणजीच्या जागेबाबत शिवसेना एनसीपी युतीचा नेमका काय विचार सुरू? उत्पल पर्रीकरांचा विषय जो आहे भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे। उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागितलेलं, उमेदवारी मागितल्या पणजीतून। त्यांचा प्रश्न फार महत्वाचा आहे। उत्पल पर्रीकरांनी एक सिंपल क्वेश्चन भारतीय जनता पक्षाला आणि गोव्याच्या जनतेला विचारलेला आहे, जो जाहीरपणे त्यांनी विचारला आहे की ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मनोहर पर्रीकरांनी केलं त्या मतदारसंघात तुम्ही लँड माफिया, ड्रग्स माफिया, भ्रष्ट, व्यभिचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट देणार का? हा त्यांचा, आमचा नाही, हा उत्पल पर्रीकरांचा प्रश्न आहे, मनोहर पर्रीकरांचा प्रश्न आहे। मनोहर पर्रीकरांना तिकीट द्यायचं की नाही हा भारतीय जनता पक्षाचा विषय आहे, एक लक्षात घ्या। आपलं उत्पल पर्रीकर, मनोहर पर्रीकर या गोव्याचे एक फार महत्वाचे नेते होते। मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या विकासामध्ये नक्कीच योगदान दिलेलं आहे। देशाचे संरक्षण मंत्री पदावर त्यांनी काम केलेलं आहे। आज जो भारतीय जनता पक्ष गोव्यात दिसतोय त्याच्यामध्ये नक्कीच पर्रीकरांचं योगदान आहे।
अशा वेळेला कदाचित लोकांची भावना आहे की त्यांच्या मुलाला सुद्धा उमेदवारी मिळावी, यांनी निर्णय घ्यावा. पण जर उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहणार असतील स्वतंत्रपणे, तर आम्ही लोकांना आव्हान केलं सगळ्या पक्षांना की आपण त्यांना पाठिंबा देऊया आणि एकाच एक लढत 1-to-1 फाईट झाली त्या पणजीमध्ये, तर आम्ही विचार करू त्या सगळ्या याचा. आम्ही सगळे पक्षांना आवाहन करतो कि उत्पल पर्रीकर जर पर्रीकर अगर इंडिपेंडेंट चुनाव लड़ते हैं पणजी से, तो हम विचार करेंगे उनको सपोर्ट करना है, सब पार्टी मिलकर क्या करना है. 1-to-1 फाइट अगर हो सकती है वहाँ, तो एक सिंबॉलिक फाइट हो सकती है, बस. और क्या है. शिवसेनेचं नेमकं घोडं कुठे ओढलंय? शिवसेना पण राज्यात निवडणूक लढवते, राष्ट्रवादी पण मागच्या काही वर्षापासून निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काही जागा जिंकत आहे, पण शिवसेनेला अद्याप राज्यात यश नाही मिळालंय. नेमकं कुठे संघटन कमी पडतंय का? नाही बघा, असं आहे की संघटनेचं काम हे नेहमी चालूच असतं. आता आपण पाहिलं असेल की आम्ही दादरा नगर हवेलीची लोकसभा निवडणूक 3 वेळा लढलो, 3 वेळा हरलो, 4थ्या वेळेला जिंकलो ना. गोव्यामध्ये आतापर्यंत आम्ही सातत्याने निवडणुका लढवल्या, पण आपण पाहिलं असेल की आम्ही कोणाशी तरी युती करत आलो. कधी MGP बरोबर आम्ही 2 जागे लढलो, मागच्या वेळेला गोवा सुरक्षा मंच बरोबर आम्हाला 3 जागा मिळाल्या. पण आमच्या वाट्याला दुर्दैवाने अशा जागा आल्या की जिथे शिवसेनेचं फार काम नव्हतं. या वेळेला प्रथमच आम्ही 10 पेक्षा जास्त जागांवर लढतो आहोत, NCP बरोबर लढतो आहोत. दोघांचं संघटन एकत्र आहे, त्यातून नक्कीच आम्हाला यश मिळेल. So last time when it came to Goa, you Yes. said you will be fighting 22 seats plus in Goa in Shivasena. वो क्या हो गया? कुछ नहीं हो गया. नाउ वी आर इन अलायंस विद NCP, वी आर शेयरिंग द सीट्स. होता है पॉलिटिक्स में ऐसा, राजनीति में बात. हम तो बोलेंगे 40 सीट पर हम लड़ेंगे, लेकिन अगर हम किसी के साथ अलायंस कर रहे हैं तो सीट शेयरिंग होती है ना. अभी जो आपकी फाइट है बीजेपी के खिलाफ है या कांग्रेस के खिलाफ? किसी के खिलाफ नहीं, हम फाइट कर रहे हैं. बीजेपी है, कांग्रेस है, अपने अपनी ताकत पर लड़ेंगे. तृणमूल है, आप है, डेमोक्रेसी है, चुनाव में सब लड़ सकते हैं. 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे उत्पल पर्रीकरांच्या बाबतीमध्ये काँग्रेस असं म्हणते की संजय राऊत आम्हाला शाश्वती देणार आहेत किंवा पर्रीकर आम्हाला शाश्वती देणार आहेत का, की उत्पल पर्रीकर परत भाजपमध्ये जाणार नाही किंवा भाजपला पाठिंबा देणार नाही. आणि दुसरं म्हणजे स्वतंत्र लढल्यामुळे भाजपला फायदा होईल. असा माझा प्रश्न असा आहे की तुमचे 10 आमदार तुमच्या पक्षात चिन्हावर निवडून आले होते, तुम्हाला त्यांची खात्री नव्हती, जे तुमचे आमदार होते स्वतःचे ते एका रात्रीत सोडून गेले. ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. आणि पहिला मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या लढल्यामुळे भाजपला फायदा होईल. हा जे वेगळ्या लढण्यामुळे नक्कीच काही प्रमाणात फायदा होईल अशी लोकांच्या मनामध्ये भीती आहे. ही आम्हाला भीती वाटते, पण लोक शहाणपणानं मतदान करतील याची आम्हाला खात्री आहे. पटेल साहेब, राष्ट्रवादीचे एकमेव नेते आमदार होते चर्चिल आनेवा, यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन पक्ष बरखास्त करून तृणमूलमध्ये प्रवेश केला. तुमची काय कमेंट आहे याच्यावरती? बघा, एखादा आमदार पक्ष सोडून जाते तेव्हा त्यांना काही अधिकार नाही की पक्ष बरखास्त करण्याचे. आम्ही राष्ट्रीय पातळीवर इलेक्शन कमिशन माध्यमातून रेकग्नाइज पक्ष आहोत. शिवसेना पण एक रेकग्नाइज पक्ष आहे. एखादा आमदार चालला गेला म्हणजे पक्ष बरखास्त होत नाही, करू शकत नाही, ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ते कशासाठी गेले, ते त्यांच्या स्वार्थामुळे गेले. ते माझ्या मागे लागले होते की कसंही करून काँग्रेस बरोबर तुम्ही युती करा, आणि युती करत असताना माझी मुलीला बाजूची नवेलीची सीट पण ते मिळवून द्या, तरच म्हणजे मी राहील, अशी म्हणजे त्यांची जेव्हा मागणी, आणि ही काही बरोबर रास्त मागणी नव्हती, आम्हालाही अयोग्य वाटत होता, मग कोणाशी असं बोलणंही योग्य आम्हाला वाटत नव्हतं. अशा जेव्हा माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जात असेल आणि मुलीला पण उभा करायचा, त्यांनाही उभा राहायचं आहे, त्यांच्या पुतण्याही उभा राहतोय कुठल्याही तरी पक्षामधून, मग ठीक आहे, आता हे काळ ठरवेल आणि गोव्याची जनता ठरवेल की हे त्यांनी जे पाऊल उचललं ते बरोबर आहे की नाही, आणि लोक पुरस्कृत करत आहे का नाही. आलेमाव यांच्या जाण्याने पक्षाला फटका बसणार आहे का काही? नाही, फटका बघा, ते मागच्या वेळी आमच्या ऐन वेळी चुनावच्या वेळीच आमच्या पक्षामध्ये आले होते, त्याच्या आधी नव्हते आमच्या पक्षामध्ये. आणि आले आणि गेले, काही लोक आमच्या पक्षामधूनही आले गेले. जसं काँग्रेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं 17 पैकी 15 लोक चालले गेले,
मग तुम्ही काँग्रेसला विचारणार का की काँग्रेस आता उद्या काय होईल? आमच्या पक्ष संघटना आहे, आम्ही आमच्या पक्ष संघटनेला परत तयार करू. आता नवीन लोक आता तुमच्या समोर जुळले आहेत, अजूनही जुळणार आहे. आमच्याकडे लोक चांगले आहे, आम्ही आमच्या पक्ष नवीन पद्धतीने आम्ही उभारू. हे बघा की जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की आयाराम गयाराम, तसं गोव्यात आले माव गेले माव. गोवा में आले माव गेले माव, जैसे आयाराम गयाराम है तो गोवा के कोंकणी भाषा में मैं बोलूंगा आले माव गेले माव. राऊत साहेब, आणि दोन्ही नेत्यांना एक प्रश्न आहे हा. की काँग्रेस, भाजप आणि वेगवेगळे पक्ष मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. शिवसेना, एनसीपी नेमकं मतदारांना काय आश्वासन देऊन आमचा दोघांचा मिळून एकत्रित आमचा जाहीरनामा असेल आणि गोव्याच्या जनतेला आवश्यक असलेल्या जे मुद्दे आहेत ते थोडक्यात आम्ही लोकांसमोर मांडू. उगाच आम्ही 10 पानाचा चकचकीत गुळगुळीत रद्दीत जाण्यासाठी आमचा जाहीरनामा नसेल. ठळक मुद्दे तुम्हाला काय हवंय लोकांना, आम्ही काय देऊ शकतो, एवढंच आम्ही 2 पक्ष एकत्रित आम्ही करू. ड्रग माफिया और कसिनो के बारे में आप बोल रहे थे, उसकी राय क्या है आपकी गोवा के लिए? क्योंकि बीजेपी तो कहते हैं हम कैपिटल हो गए हैं, कसिनो कैपिटल हो गए, तो आप क्या कहते हैं? आप बोलो ना, आपको पूछा. अच्छा, मुझे पूछा आपने. हाँ, ड्रग्स माफिया के बारे में तो कौन किसका समर्थन करेगा? नहीं, आप पावर पे आएंगे तो आपकी उसके ऊपर क्या डिसीजन होगा? हाँ, सख्ती से निपट लेंगे. निपट लेंगे. क्यों नहीं निपट? All right, that was a joint briefing by NCP and Shiv Sena. NCP and Shiv Sena have joined hands for Goa. They will jointly be contesting the polls. This after Congress did not respond to the alliance offer as well. That is what NCP's Praful Patel had to say. Let me go to Sandeep for more details here. So now it's official. NCP and Sena are going to jointly be contesting the polls in Goa. So yes, after Praful Patel and Shiv Sena's leader Sanjay Raut press conference, it is very much clear that NCP and Shiv Sena will be fighting elections together. Rather, Congress had neither said no, neither said yes. That's what Praful Patel said. So the story remains that Congress will fight independent with the Goa Forward Party, and NCP and Shiv Sena will now contend elections against Congress and Trinamool Congress and BJP. So definitely NCP and Shiv Sena will be can be a spoiler for all the parties who have been there. And after the announcement, it will be very much interesting, and what all seats will be shared by NCP or Shiv Sena. Where will be Shiv Sena having their candidates, and where the NCP candidates will be there. So definitely the Goa elections will be more interesting after day by day. All right, Sandeep, thank you so much for joining us with all of those details.